बेधडक न्यूज मध्ये आपलं स्वागत। मागील आठवड्यात बीड नगरपालिकेची तहकूब करण्यात आलेली सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती। बीड नगरपालिकेच्या सभागृहात ही सभा सुरू असताना मागच्या काही दिवसापासून शहरात काही चर्चा सुरू होत्या। त्या राजकीय चर्चांचा प्रत्यय या सभेतून दिसून आला। सत्ताधारी पक्षाचे उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, गटनेते फारुख पटेल, राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गटाचे गटनेते खुर्शीद आलम, भाजप गटनेत्या सारिका क्षीरसागर यांनी एकत्रित भूमिका घेत 24 कोटींच्या कामाच्या टेंडरचा सभापती शेख निजाम यांनी मांडलेला ठराव या ठरावाला बहुमताने विरोध केला असल्याची जोरदार चर्चा सध्या शहरात रंगली आहे। जनतेला पारदर्शक कारभार दिला जाईल या मुद्द्यावर लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे। त्यामुळे नगर परिषदेमध्ये प्रत्येक काम व त्याचे विवरण सभागृहात वाचून दाखवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले, तरच त्याला आमचा पाठिंबा असेल। कोणाच्याही एका हुकुमाने नगरपालिकेचे कामकाज यापुढे चालणार नाही, अशी भूमिका उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांच्यासह फारुख पटेल, अमर नाईकवाडे, खुर्शीद आलम आणि सारिका क्षीरसागर यांनी घेतल्याने शहरात मात्र या बाबत जोरदार चर्चा रंगल्या आहेत। विशेष म्हणजे सभापती शेख निजाम, फारुख पटेल, विनोद मुळूक, अमर नाईकवाडे हे एकाच पक्षाचे असून नगर परिषदेच्या सत्तेत सहभागी आहेत। मात्र सर्वसाधारण सभेत ही मंडळी एकमेकांच्याच विरोधात दिसल्याने बीड शहरात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत। आता ही सर्वसाधारण सभा येत्या सोमवारी 27 जुलै रोजी होणार आहे। ही बातमी आपणास आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। बेधडक न्यूज साठी मी समीर सरकार, बीड।